पहिली मोठी बातमी आपण बघूया। गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच काँग्रेस आणि भाजपामधील वैर सर्वश्रुत आहे। राजकीय तात्विक आणि विचारधारा याचा कुठल्याच गोष्टीमध्ये अजिबात साम्य नाहीये आणि एकमेकांवरती भूमिका घेताना विरोधाची धार तसूभर सुद्धा कमी होत नाहीये। आणि अशामध्येच भाजप आणि काँग्रेसने अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन करताना युती करून राजकीय इतिहास रचलेला आहे। सत्तेसाठी काँग्रेस बरोबर एक अभद्र युती त्याने त्या ठिकाणी केली। अंबरनाथच्या विकासासाठी आम्हाला गट एकत्र करून आम्हाला हे अंबरनाथच्या विकासाला एक चालना द्यावी लागते। मी म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे। भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं को अगर पूछोगे तो वो अच्छे से आपको जवाब दे पाएंगे कि उन्होंने कांग्रेस के साथ जो है अलायंस क्यों किया। ओबीसी आणि काँग्रेस बरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, हा निकाल लागलेला आहे त्यांचा। मग आता हिरवे नाही झाले। भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। तर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये एक राजकीय इतिहास घडलेला आहे। कट्टर विरोधक असलेले काँग्रेस आणि भाजपाने एकत्र येत अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे। अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली। मात्र सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांकडून जुळवाजुळव सुरू असताना भाजपानं ही अनोखी खेळी केलेली आहे। गल्लीतल्या या घडामोडींवरून आता राज्यस्तरावरील राजकारण हे चांगलंच तापलेलं आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनी युती संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा ही चर्चा फेटाळलेली आहे। असं असलं तरी सुद्धा ही अभद्र युती असल्याचं म्हणत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपावरती हल्लाबोल केलाय। दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा भाजपावरती निशाणा साधलाय। दरम्यान या युतीनंतर अंबरनाथमधलं समीकरण कसं आहे आपण एकदा बघूया। तर अंबरनाथमध्ये नवं समीकरण बघायला मिळतंय। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष मिळून 31 नगरसेवक बघायला मिळत आहेत, जागा बघायला मिळत आहेत। तर शिवसेनेच्या इकडे 27 जागा आहेत। त्यामुळे राजकीय समीकरण कसं असणार आहे, तर भाजपसोबत काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि अपक्ष असं बघायला मिळत आहे आणि एकीकडे शिवसेनेच्या 27 जागा बघायला मिळत आहेत। तर अंबरनाथमधील युतीवरून खासदार श्रीकांत शिंदेंनी भाजपाला टोला लगावलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं MIM ला पाठिंबा दिला। पुढे मीरा भाईंदरमध्ये फडणवीस ओबीसी भाई आणि आम्हाला ज्ञान देतात। अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे। आता ते हिरवे नाही काय झाले। मीरा भाईंदर आणि अंबरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, हा निकाल लागलेला आहे त्यांचा। मग आता हिरवे नाही झाले। मी म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे। त्यांच्यात काही खरं नाही। नवीन काहीतरी समीकरण होतील महाराष्ट्रामध्ये या महापालिकेनंतर। कारण महायुतीमध्ये काय झालेलं आहे, ही नुरा कुस्ती सुरू आहे। म्हणजे त्यांनी विरोधकांची सुद्धा स्पेस व्यापायचं, बरोबर त्यांनी विभागणी केलेली आहे। भाजपने हिंदू मतांना हे करायचं, अजित पवारांनी मुसलमानांना करायचं, मिंदे आणि मधल्यामध्ये ना घरका ना घाटका जे मिळेल ते आपलं, असं मिंदे आहे। लाचार शिरोमणी मिंदे आहे, त्याच्यामुळे तो ना इधर का ना उधर का। आणि आता तर अंबरनाथमध्ये मला वाटतं त्यालाच फेकून दिलेलं आहे आणि भाजप आणि बाकीचे एकत्र झाले। काँग्रेस पण तिकडे गेलेली आहे। आता काय सांगाल, हिंदुत्व सोडलं भाजपने? अंबरनाथमध्ये जिकडे शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराच्याच ठिकाणी भाजपने हिंदुत्व का सोडलं? नगर परिषद में युति नहीं हुई, लेकिन महानगर पालिका में मैक्सिमम जगह पर ये युति हो, क्योंकि युति के कार्यकर्ता हमेशा लोकसभा हो या विधानसभा हो एक साथ आकर काम करते हैं। जब कार्यकर्ता का चुनाव होता है तब कार्यकर्ता को ऐसा लगता है कि तभी भी महायुति होनी चाहिए, तो इसलिए महायुति मैक्सिमम जगह पर है। अभी अंबरनाथ नगर परिषद में जो गठबंधन यहाँ पर हुआ है उसके बारे में अगर आप भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं को अगर पूछोगे तो वो अच्छे से आपको जवाब दे पाएंगे कि उन्होंने कांग्रेस के साथ जो है अलायंस क्यों किया। तो मुझे लगता है कि हमेशा शिवसेना ने अंबरनाथ में डेवलपमेंट की राजनीति की है। दरम्यान या संदर्भामध्ये कारवाईचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिलाय।
कुठे निवडणुकीनंतर जर स्थानिक आघाड्या जर होत असतील तर त्या आघाड्या करण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे अशी सूचना सर्वांना दिलेली आहे. भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जी बातमी चालू आहे ती एकांगी चालू आहे आणि या संदर्भामध्ये तिथले जे तालुका अध्यक्ष आणि जे उमेदवार आमचे लढले होते यंदा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील आम्ही मागितलेलं आहे. तर स्थानिक विरोधातून ही युती झाल्याची चर्चा असतानाच भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये यावरून आरोपांच्या फैरी झडत आहे. स्थानिक नेते स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेसबरोबर एक अभद्र युती त्याने त्या ठिकाणी केली आणि त्या जो भाजपचा जो काँग्रेसमुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेलं आहे. कारण की जनतेला आम्ही सांगितलं होतं ही भ्रष्टाचार आणि भयमुक्त अंबरनाथ करणार. जर यांच्याशी आम्ही युती केली असती तर नक्कीच ही अभद्र युती ठरली असती. परंतु अंबरनाथच्या विकासासाठी आम्हाला हा गट एकत्र करून आम्हाला हे अंबरनाथच्या विकासाला एक चालना द्यावी लागते.